देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त ते वर्धेत येतात। वर्धेच्या या स्वावलंबी मैदानावर सकाळी 11 वाजता ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे। जवळपास 15,000 विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी आणि ITIचे प्रशिक्षणार्थी आणि महिला बचत गटांचे नागरिकांना 50,000 लोकांची उपस्थिती या सभा मंडपात असणार आहे। विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। देशात 700 ठिकाणी हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणूक असताना महाराष्ट्रात पंतप्रधानांचा हा जो दौरा आहे हा महत्त्वाचा मानला जातो। या सभेमध्ये पंतप्रधान नागरिकांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहू शकतो सध्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांची हजेरी राहणार आहे। या योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त जो कार्यक्रम आहे यासोबतच या ठिकाणी 18 कारागिरांची विश्वकर्मा योजनेच्या थीम पॅव्हलियन तयार करण्यात आली आणि त्यातून कारागिरांचे प्रदर्शन देखील केले जात आहे। सलग 3 दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे आणि आज सकाळपासून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आता पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात काय संबोधित करणार हे आता पाहावं लागणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।